तर हे गाईज मी दर्शन आज आपल्या मंदिर सिरीजचा दुसरा पार्ट होता। तर आज परत आपण निघालो होतो खूपच ऐतिहासिक ठिकाणी म्हणजेच की पाटणा देवी देवस्थान येथे। आणि हे सुंदर ठिकाण चाळीसगाव पासून साधारण 15 ते 18 किलोमीटर अंतरावर आहे। आणि येथे येण्यासाठी तुम्हाला महामंडळाची बस, स्वतःची कार, रेंटेड रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे। आणि मित्रांनो, पाटणा देवी जागृत आदिशक्ती चंडिका देवीचं पुरातन मंदिर आहे। आणि तसंच हे मंदिर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात चाळीसगावच्या नैऋत्य दिशेला वसलेलं आहे। हो मित्रांनो, सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर आणि डोंगरी नदीच्या किनारी वसलेले हे मंदिर खरोखरच मन मोहून टाकतं। आणि तसंच तीनही बाजूंनी अर्धचंद्रकार, सह्याद्रीचे उंच कडे, विविध वृक्ष आणि वनस्पती, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे, हे सगळं वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न वाटतं की मनाला वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। आणि हो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे महान गणित तज्ञ म्हणजेच की भास्कराचार्य द्वितीय यांनी याच परिसरात यांचा प्रसिद्ध ग्रंथ सिद्धांत शिरोमणी लिहिला। आणि म्हणजे हे ठिकाण फक्त धार्मिक नाही तर ऐतिहासिक आणि शैक्षणिक सुद्धा आहे। आणि हो मित्रांनो, पाटणा देवी मंदिराच्या आवारात अशा खूप ऐतिहासिक गोष्टी आहे की या पार्ट मध्ये कंप्लीट नाही होणार। त्यासाठी आपण एक दुसरा पार्ट आणणार आहोत। जर तुम्ही चाळीसगाव जवळ असाल तर हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि हो कमेंट करा। तोपर्यंत हे गाईज मी आदर्शन, लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।